हे पैसे मिळणार हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा 28 शासन जी आर काढलेत, आपण 19,801 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे. केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली आहे. किती मागितली इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित आहे? तुम्ही काय अहवालामध्ये सांगितलेलं जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला? साधारणतः 1,03,00,000 एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचं आपण ते पाठवलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते. या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ऐका ना पॅकेज आता सगळ्या विभागाचं असल्यामुळं आपण 1 कोटी आपण 2-3 लाख हेक्टर हा कृषीचा आपण मागणी करतोय. आणि इतर विभागाच्या माध्यमातून नुसतं कृषी विभागाचं नाही, अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये घराचे पडझड असेल, पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचं हे गेलं असेल, त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला हा आपण पाठवतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जरी केंद्र सरकारला प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला, कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला, गेल्या आठवड्यात पाठवला, तरी सुद्धा केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार हे ह्या अपेक्षेवरती राज्य सरकार ही शेतकऱ्यांना मदत करत असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची काय केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच, परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे. आणि एवढंच काय की मला सकाळी कुणी तर मला तुमच्या अनेक चॅनल विचारलं की त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारलं. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या ह्याच्याखाली एक कमिटी ही राज्य सरकारने ही केली नेमलेली आहे. आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू असतील, शेट्टी साहेब असतील, आमचे डॉक्टर शेतकरी संघटनेचे सगळेच नेते, शेतकरी सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांची एकत्र बैठक करून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पहिल्या आठवड्यात येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही सांगताय की 1 आठवडा 2 आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठवून, तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क तरी साधलं का? तुम्हाला पोहोचलेला आहे सर त्याच्याकडे लक्ष म्हणजे ऐका ना, हा विषय नुसत्या कृषी विभागाचा नाहीये, हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे. आणि ऐका ना, हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतं. त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो, जे नुकसान झाले साधारणतः 1,03,00,000 हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 1,31,00,000 शेतकरी, 1,31,00,000 शेतकरी आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे 1,03,00,000 हेक्टर असं नुकसान झालेलं आहे. असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून. आणि मदत पुनर्वसन सगळ्या डिपार्टमेंटचे एकत्र करून हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो. तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, ह्या प्रस्ताव जो काय होईल, पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता, केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय. साधारणतः 28 GR आपण काढलेले आहेत. साधारणतः 19,801 कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे GR निघालेले आहेत. त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल. आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर, आता नोव्हेंबर मध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तुम्हाला माहिती आहे साधारणतः 4,89,000 हेक्टर तिथं नुकसान झालं. त्यावेळेस 10,00,000 10,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झाले. गंमत सांगायचं की तुम्ही एक संभाल तुमच्या लक्षात ना की केंद्राला माहिती परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही. केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे. आणि थोडा उशीर जरी झाला, ऐका ना, केंद्राला माहिती उशिरा पाठवली नाही त्यात कोणाचं नुकसान नाही. केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून, आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय, शेतकऱ्याची आपण मदत करतोय.
आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर परत परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही, त्यामुळे उशीर झाला. कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला, त्यामुळं साधारणतः आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे. साधारणतः 1,03,00,000 हेक्टर आणि 1,31,00,000 शेतकरी ही आपण माहिती केलेली आहे. आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहीरच केलेली केंद्राने ते पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे. या 1,03,00,000 हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बर्समेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी हे ऐका ना, हे माहिती ऐका ना, हा आकडा ऐका ना, हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एकटा नुसतं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी हा शेतीच्या माध्यमातून इतर सुद्धा काही गोष्टी ऐका ना, इतर पण काही गोष्टी असतात म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र आकडा केला जातो. आपण मागणी करताना आपण जरी जास्त केली असली तर शेवटी आपण जे पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार आपल्याला जे केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपण काय केले केंद्र सरकारच्या पैसे मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही. आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला तुम्हाला विसर पडला असेल, तुम्हीच भाषणामध्ये तिथं म्हणलेलं होतं की लाडक्या बहीणची योजना आहे त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय, लोकांना पगार उशिरा होत आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा आणि तुम्ही आता म्हणताय की सरकारचे पैसे यासाठी प्रयत्न ऐका ना, मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांगतो ऐका ना, मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हणलेलं नाही. त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत लाडक्या बहिणींमुळे आम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेवटी लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण स्वतःच्या राहील त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या ऐका ना की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही, उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये ऐका ना करणार आहोत. ऐका ना, पण जरी हे पैसे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्या इतर ठिकाणी ह्याला आम्ही कात्री लावून आम्ही जे पैसे करतोय आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. आम्ही इतर ठिकाणी हे करून हे शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये म्हणजे राज्य सरकारने 28 GR काढून 19,801 कोटी रुपयाच्या माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. मामा प्रश्न असा आहे, तुम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवलाय तो पोहोचला असेल किंवा पोहोचला नसेल हा पुढचा विषय आहे. तुम्ही पंचनामे केलेत, तुमच्या राज्य सरकारने सगळे पंचनामे केलेत ऑक्टोबर मध्ये जे काही झालं महाराष्ट्रात, आकडा किती तुम्ही मदत म्हणून केंद्र सरकारकडे हे सगळे ऐका ना हे सगळ्या डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंट किती होतो 5 मिनिट ठीक आहे सगळ्या डिपार्टमेंट देऊ आपण लगेच. हो माझ्या लक्षात आलं लगेच देऊ मला देऊ. शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपण बघितलेली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत ही मिळणारच आहे आणि 28 GR काढलेले आहेत. 19,801 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.